ग्रॅम 10 किलोला हा पावडर स्वरूपात मिळतो. हा 25 ग्रॅम 10 किलो बियाला. म्हणजे वाटाण्याला तुम्ही किती बी वापरणार आहे त्याच्या हिशोबाने वापरायचा. समजा तुम्ही 40 किलो म्हणताय तुमच्या पद्धतीत, तर किती होते 40ला 100 ग्रॅम फक्त. हा केवढ्याला आणले पाकिट तुम्ही? 200 रुपये किलो आहे. आपल्याला लागतंय किती? म्हणजे एक पाकिट जर आणलं तर अख्खा खरीप तुम्हाला जेवढं पेरायचं तेवढ्याला पुरतंय, बरोबर. आता ह्याच्यानंतर दुसरा घटक असतो PSB KMB. सेम आहे, हे रायझोबियम आहे. रायझोबियम कशाला लावायचं असतंय? ज्याला गाठी असतात मुळावर, म्हणजे भुईमुगाला गाठ आहे, सोयाबीनला गाठ आहे, वाटाण्याला आहे, त्याला हे वापरायचं. ह्याच्यासोबत तिसरे 2 घटक असतात. एक PSB आहे, म्हणजे हे पोटॅश जीवाणू संवर्धन. म्हणजे तुमच्या जमिनीत आपल्याकडे 60 म्हणजे बऱ्यापैकी पोटॅश आहे म्हणतो आपण, ते जमिनीतलं पोटॅश आपल्या पिकाला उपलब्ध करून देतं. आणि नंतर KMB झालं ना, आणि PSB एक आहे का याच्यात असेल. हे 4 पाकिटं 60-60 रुपयाची आणायची, 300-350 रुपये आणायची. राहिलं शिल्लक तर कुठंतरी सावलीला जिथं थोडा गारटा असेल तिथं ठेवा. हे रबीमध्ये सुद्धा अजून 4 महिने वापरता येईल. ह्याचंच फक्त औषध लावायचं, दुसरं कुठलंही केमिकल. यावर्षीसुद्धा विद्यापीठसुद्धा म्हणतं आहे की तुम्ही कुठल्याही गावचे बिवचे काहीसुद्धा लावू नका, कारण यावर्षी पावसाचं थोडं असतच आहे. आता हे घ्यायचं 25 ग्रॅम. आता ती बाटली द्या एक पलीकडची. आता हे बघा, काही कंपन्यानं हे असं पण काढलं आहे. ह्यात नत्र, स्फुरद, पालाश 3ही घटक आहेत. हे फक्त 10 मिली वापरायचं. हे 3-4 वापरण्याला अवघड वाटतंय ना. हे फक्त 1 किलोला 10 मिली, आणि ह्याच्यात त्यांनी 3ही दिलेत, कारण हे सूक्ष्मजीव आहेत. परभणी कृषी विद्यापीठानं एक बायो मिक्स म्हणून केलेला आहे. त्याच्यात त्यांनी 17-18 सगळ्या ह्याला चालतं. ह्याच्यात 2 भाग आहेत फक्त. ज्याला गाठी असतात म्हणजे द्विदल, ज्याची डाळ होती ते वेगळं, आणि ज्याचं डाळ होत नाही त्याला अझोटोबॅक्टर लागतं, ह्याला रायझोबियम लागतं. तसं तुम्ही सांगा पीक कुठलं आहे. असं सुद्धा एवढी बाटली 100 रुपयाला येते. 10 मिली एका ह्याच्या हिशोबाने 100 मिली असेल तर किती, म्हणजे भरपूर एकदम स्वस्तमध्ये बीज प्रक्रिया होती. आता असं बियाणं घ्यायचं. ताईनं जसे मास्क लावले, याला गरज नाही तरीसुद्धा आपण दाखवतोय की ती एकच आहे. फक्त तुम्ही ते नसेल तर ते, फक्त त्यात काय करायचं, तुम्हाला ते जरी पाहिजे असेल, कसं असतं पुन्हा विक्रीचा विषय येतो. तुम्ही ही बाटली मी इथंच ठेवून जाणार आहे. कुणाला लागलं जाधव साहेबाला सांगा, तुम्ही घ्या नका घेऊ तुमचा प्रश्न. ह्याच्यात 3 आहेत. कॅन बायोसिस एक पुण्यावाला एक आहे, जुना आहे, जो हा प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने विकतो. KB, इनोरा आणि कॅन बायोसिस ह्या तिघाचे चांगले प्रोडक्ट. बाकी तुम्हाला 100 कंपन्या मिळतील. आपल्या सासवड, जेजुरी, दिव्यात सुद्धा 10-15 कंपन्या हे बनवणाऱ्या आहेत. फक्त ह्याच्यात काय करते, 19-19-19 नाहीतर काहीतरी खत मिक्स करून देतात. आणि तुम्ही दुकानदार म्हणतोय ह्याच्यात मार्जिन किती आहे, पुन्हा 100ला 100. त्याच्यामुळं तुमच्या गळ्यात नक्कीच घातलं जाईल. म्हणून कमीत कमी मार्जिनवालं जे MRP वर सगळ्यात जास्त तुम्हाला सूट देते, ते काय पदर तुमच्या खिशात घालायला का? आपण हा विचार केला कधी? 200 रुपयाची बाटली जर तुम्हाला 100 रुपयाला देत असेल तर हा पण विचार करायला पाहिजे. ज्याला मार्जिन कमी आहे ते कमीत कमी विकणार, ते ज्याच्यात जास्त मार्जिन आहे ते जास्त विकणार. पहिल्यांदा घ्या म्हणणार ते घ्यायचंच नाही. तर ते 10 मिली किंवा हे 25 ग्रॅम 1 किलोला, एका वेळेस 25 ते 30 किलोलाच बियाला औषध लावायचं, त्याच्यापेक्षा जास्त लावायचं. ज्या दिवशी पेरणी करायचं त्याच दिवशी औषध लावायचं. त्याच्यानंतर 3 ते 4 तासात आपल्याला ते बी पेरावं लागतं, कारण ते जीव आहेत. पुन्हा लावल्यानंतर कसं लावायचं, लावल्यानंतर सावलीत सुकवायचं. 15-20 मिनटात सुकतं ते, पेरणीमधून तुम्हाला पडतं ते, काही चिटकत नाही, काही नाही. फक्त ते चिटकवण्यासाठी जर लिक्विड असेल तर त्याला गुळाच्या पाण्याची गरज नाही, त्याला बेसच गुळाचा, साखरेचा वापरला आहे. इथं तुम्हाला थोडं गुळाचं पाणी आणावं लागतं, कारण ते जीव चिटक बघितलं मी ते. हे जर वापरलं तर गुळाचं पाणी करायचं, नाही तर त्याला गरज नाही. अशा पद्धतीने जेवढं 10 किलो आपला तळवट असतो छोटा, त्याच्यात बी घ्या. हे एक टाका. सगळं हे सगळे जीवाणू आहेत, ह्यानी माणसालाही काय होत नाही, आणि ताबडतोब पेरणी करा. ह्याचा आता करा चालू मॅडम. ह्याचा फायदा काय होतो, सुरुवातीला आपण काय लावलं, मगाशी सगळं सांगितलं, 300 कोटी बियामध्ये जीव आहेत.
300 कोटी. आम्ही त्याला मारलं का? ह्याला सोबत आम्ही त्याला जीवाणू द्यायला लागलो. ट्रायकोडर्मा काय करतो? सुरुवातीची किंवा शेवटपर्यंतची मर कसली होऊ देत नाही. PSB जे आहे, फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया, स्फुरद विरघळणारे जीवाणू, म्हणजे काय? आपल्या जमिनीत जी तुम्ही फॉस्फेट टाकलंय पहिलं सुपर DAP मधलं असेल, SSP मधलं असेल, ते पिकाला उपलब्ध करून देतं. आणि पालाश विरघळणारे KMB म्हणून आहे, हे जीवाणूच आहे. हे असंही तुम्ही DAP जरी टाकलं तर ह्या जीवाणूनच उपलब्ध करून दिलं जातं. पिकाला तुम्ही दिलेलं आहे तसं युरिया खाता येत नाही. त्याच्यावर हे सगळे सूक्ष्मजीव प्रक्रिया करतात आणि मगच खाता येतं. मग आपण ती खाण्यासाठी थोडक्यात तडका दिल्यासारखं करतोय आपण. हे तडका दिला म्हणजे त्याला खाता येतं. आणि बाजरी असेल तर त्याला अझोटोबॅक्टर वापरायचं. सोयाबीन असेल तर ट्रायकोडर्मा आणि KMB आणि PSB हे 3-4 घटक फक्त वापरा. दुसरं कुठलंही रसायन वापरू नका. उगवण गुळ पाणी टाकलं. हे आता व्हाईट पावडरमध्ये पण येत होतं ना, लिक्विडमध्ये पण येत आहे ना आता. कारण ह्याने हात हे काळं जर असेल तर त्याचे हात काळे होते. पेरणारा ट्रॅक्टरवाला काळा होतो, मागं बी देणारा काळा होऊन जातो, त्याचे कपडे खराब होतात. हे जुन्या पद्धतीचं आहे. त्याच्यात ह्याच्यामुळे एकसारखी उगवण होती, कुठेही मर होत नाही, गॅप होत नाही. आणि एकरी झाडाची जर संख्या व्यवस्थित राहिली, जेवढी रोपं पाहिजे तेवढी योग्य अंतरावर, तर आपोआप उत्पादन वाढतं. मर झाली नाही, व्यवस्थित उगवलं, उगवण क्षमता वाढते आणि मरत नाही बी. आणि किती रुपयात? 50, 100, 150, 200 रुपये. बरं, एक बाटली जर आणली तर तुमच्या 2-4 एकरला आता एखाद्याने रोपं लावायचे तुम्हाला, ह्याचं पाणी तयार करा. 5 मिली एका लिटरला घ्या, 10 मिली. हीच बाटलीतलं औषध बकेटमध्ये घ्या, 5-10 मिली तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं टाका. 15-20 मिनटं रोपं बुडवून ठेवा आणि रोपं लावा. रोपाची प्रक्रिया करता येते. कमीत कमी 1 फूट, 10 सेंटीमीटर कसं म्हणलंय, 1 ते 1.5 फूट 2 ओळीतलं अंतर आणि 10 ते 15 सेंटीमीटर रोपातलं अंतर. लावलं PSB. नाही, ज्यावेळेस तुम्ही जैविक करता तुम्ही एकत्र सुद्धा लावू शकता. त्याला पुन्हा वेगवेगळं काही गरज नाही. तुम्ही एकाच वेळेस सगळं टाका तरी सुद्धा चालतंय. ज्यावेळेस आम्ही रासायनिक करतो त्यावेळेस पहिल्यांदा बुरशीनाशक वापरायचं. म्हणजे समजा हे समजा 22 लावायचं आहे, काही बॅगमध्ये तुम्हाला ते थायरम दिलं जातं, ते लावायचं पहिल्यांदा. रासायनिक करायचं असेल बुरशीनाशक, त्याच्यानंतर कीटकनाशक म्हणजे कसं गावचूक किंवा थायमोथॅक्झाम 30%, 35% FS येतं ते लावावं. आणि सगळ्यात शेवटी हे लावावं. तर आपण यावर्षी ठरवलं की हे काहीच आणायचं नाही, त्याला इथून पुढे जमिनीत काहीच घालायचं नाही. फार तर तुम्हाला फवारायला रासायन चालेल, पण जमिनीमध्ये रसायन काही टाकायचं नाही. आणि हे पुन्हा टाकायची गरज नाही. फक्त त्याला वाढायला, जगायला जागा, पाणी, हवा, खायला अन्न मिळालं, पुन्हा तुम्हाला दुसऱ्या पिकाला सुद्धा वापरायची गरज नाही. ह्याच्यानंतर घेणारं कुठलंही पीक असो त्यात सुद्धा मर होत नाही. 3 महिने 4 महिने उन्हाळ्यात नांगरून ठेवलं तरी सुद्धा पुढच्या वर्षी आपोआप तिथे येतं. आणि एखाद्याने समजा अमेरिकेतनं आणून, ब्राझीलमधून आणून तुम्हाला जर देत असेल, ते आपल्या जमिनीत वाढतच नाही. हे आपल्याकडं आहेत, फक्त आम्ही रसायन टाकून त्याला मारले. म्हणून एकदा इर्जन द्यायचं, दही लावायला जसं द्यायचं. एकदा टाकलं पुन्हा दरवर्षी बीज, मी तर म्हणतो बीज प्रक्रिया करायची गरज नाही. आता तुम्ही भाजीपाला करताय, पावसाळ्यात तुम्ही हे ठिबकमधून 1-1 लिटर सगळं सोडून द्या. 5-3-4 घटक जे आहेत ना, मग खतं आहेत, जसं मग अशी म्हणलं बिव्हेरिया आहे, मॅट्रेझम आहे, पॅसिलोमायसिस आहे, तुम्ही सूत्रकृमी म्हणजे नेमॅटोडसुद्धा येत नाही, एक सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार. फक्त त्याला जाग्या वापसा आणि वाढायला कंडिशन पाहिजे. आणि ते असलं तरच पीक वाढणार आहे, आणि ते असलं तरच फवारून पण उपयोग होणार आहे. लावा दुसरं. अशा पद्धतीने 3-4 घटक एकदम जरी लावले, फक्त पेरायच्या दिवशी सकाळी सावलीत वाळवायचं आणि पेरायचं. अजून काय तुम्हाला वाटतं ह्याच्यात औषध लावण्यात काय कमी? आणि 10-15 किलो घ्यायचं, सगळं टाकायचं आणि दोन्ही बाजूनं फक्त ते पोतं सगळ्या ह्याला लावायचं, सावलीत सुकवायचं आणि पेरायचं.
ताई आता टाका आणि वरती उभं राहून लागतं त्याला आपोआप सोडा ते ही पावडर आहे. कसं आणि आता उठा. हाताने करण्यापेक्षा आता हे आपण झालं थोडं करायचं. ज्यावेळेस जास्त करायचं असतं ते दोन्ही बाजू धरा. हां बरोबर आहे, धरू द्या, काही जास्त नाही. बरोबर तसंही चालतंय. तुम्ही या इकडून उचला, उचलूनही चालतं ताई. हां बस 5 मिनटं असं झालं की ते आपोआप त्याला थोडं गुळाचं पाणी दिलंय आणि ती जी हां अजून तुमचं ट्रेनिंग राहील इकडे घ्या, मी सांगतो कसं करायचं. ताई कमी आहे, तुम्ही माझ्याकडे टाकला सोडा. हां कागद आहे हे असं केलं 2 मिनिटात होतंय. बरोबर आहे, कमी आहे ते. सावलीत सुकवायचं आणि त्या दिवशीच लगेच पेरायचं 4 तासाच्या आत. एका वेळेस 25-30 किलोच्या वर करू नका, जेवढं लागेल तेवढं करा. कुणाला काय अडचण आली तर जाधव साहेब तुम्हाला हे औषध विद्यापीठाकडून याच्याकडून आणून देतील. चालतंय. ह्याला आणखीन जैविक पर्याय पण आहे. साधं जीवामृत शिकवलंय का? बीजामृत करून दाखवा. तुम्हाला ह्याच्या बाहेर पण जायची गरज नाही. गूळ, गोमूत्र, शेणखत, शेण 25 वर्षासून चालतं. शेण ताजं पाहिजे, गोमूत्र जेवढं जुनं चांगलं तेवढं. मी सगळं कुळून पिलोय. आता बुरशी नाही ती ॲक्च्युली ते कुळे असेल, कारण ह्या वातावरणात बुरशी आपल्या जीवाचं जगायचं अवघड झालंय. बुरशी येऊ शकत नाही आता, त्याला कोळी वाढू शकतो. त्याला रासायनिक औषध फवारा नाही तर नुसतं पाणी फवारा सकाळी संध्याकाळी. चला धन्यवाद.